BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 25वा राधे कृष्ण. अरुंधती आणि पार्वती यांचा संवाद. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. एका भाविक जन सकळ मल महात्म्य अतिरसाळ श्रवण केलिया तत्काळ झडे कली मल निजनिष्ठे साक्षात लक्ष्मी नारायण त्यांचा संवाद जाण एर लापनिका नव्हे जाण करा श्रवण भावार्थ. श्लोक. श्री विष्णु उवाच शृणु शुश्रोणि वक्ष्यामि फलं यन्मलमासजं सर्वदा सर्व दानोत्थं फलं प्राप्नोति मानवाः सर्वव्रताधिको मासाः सर्वदानाधिको मताः सर्वेषा मासानाम यमेवाधिमोक्ताः स्नानं दानं जपो होमं स्वाध्यायो हरितोषणं मलिमलुंचे प्रकृत मनतं फलमानुयात स्नाने नाथ व्रते नाथ दीपदाने नभा पुनः पूजनेन तु विप्रस्य तथा गोपूजनेन च शुष्कार्धपातकं घोर पाप संघात समुद्भवं संप्राप्ते ते मलमासे तु तत्सर्व्याती भस्मात. राधे कृष्ण. श्री विष्णू साक्षात उपर लक्ष्मी ते म्हणे एक वचन मलमास परम पावन करी श्रवण शुभानने सकळ तीर्था माझी प्रयागपूर्ण किंवा शास्त्रान माझी सुदर्शन वेदा माझी सामवेद जाण श्रेष्ठपण तयाती व्रता माझी एकादशी सप्तपुरी माझी काशी उत्तम स्नान गंगेशी भागीरथीशी जेवी खडे पूर्णा माझी श्री भागवत अर्था माझी श्रीमद भागवतार्थ श्रीमद भगवद्गीतार्थ शास्त्रात माझी वेदांत निश्चित मासांत मलमास हा या माझे उत्तमोत्तम प्रकारी संपूर्ण दानाते जो अंगीकारी सदा सर्वदा मने वांछित स्वीकारी तरी जन्म फेरी निवारी स्नान दान होम जप स्वाध्याय ऐसे जे तप मलमासी करिता अनुपूप तरी नासे पापतयाचे दीपदानादी विप्रसेवन भावे की जे ब्राह्मण संतर्पण दान वस्तू की जे दान तरी पावे सदन तो माझे त्याचे शुष्क अथवा घोर पातकाचा मी न करी विचार भस्म करी मी समग्र सत्वर नाही उशीर मज लागे ऐसे वचन नारायणाचे आकर्णुनी लक्ष्मी वदे साचे. स्वामी या महिमान याचे अधिकाधिक ऐकेले लक्ष्मी उर्वाच हे स्वामी जनार्दन सर्वेश यथाशक्ती आचरे जो दानास तरी पुण्य इतके प्राप्त होय त्यास नवल वचनास वाटत असे तरी स्वाभाविक कवनाला शक्तीनुसार दान धर्म घडला कोण पावन कोण उद्धरला पाहिजे कथा वृत्तांतो ऐकून ऐसे उत्तर बोलता झाला सर्वेश्वर म्हणे कथानक परिकर श्रवण करी शुभानने एक कमळ लक्षणे वर्धे पुरातन इतिहास शुभदे अरुंधती आणि पार्वती संवादे सुखप्रदक श्रवण करी एकदा कैलासा प्रती जाती झाली अरुंधती सती नेमोनिया पार्वती प्रती अनुवादा संतोषे तव तो मलमासाचा दिवस प्राप्त होता तया समयास अरुंधती वदे देवीस एक वचनास माझ्या तुटवत जगत्रय जननी साक्षात आदी भवानी सदा वसती सन्निधानी खटवांग पाणी अवश्य केला कवन पुण्याची या कोटी पूर्वी आचरलीस गोमटी ते मज निवेदी हातवटी बोलता होटी लाजे मी तव ऋषी भार्या सत्य तुझ लागी सर्व असावे श्रुत परिनेनतपणे असे पुषत न यावे कुपा ते मज लागी मास पक्ष वर्षे दिन कोठे नव्हे तुझे आगमन टाकून या कैलास भुवन कोठे न जाशी शुभानने वृद्ध भतार सदांचा पाही भस्मोद्धारण सदा देही सुगंध द्रव्याची वार्ता नाही लवथवित गजचर्मे उदक प्राशाना तुमनी फळ भक्षावया पात्र नरक पाळ ऐसे असे पैरे त्रैलोक्य पाळ म्हणती अचळ अविनाशी ऐशी अविनाश काशी कवन पुण्य जोडसे तयाशी ते कृपा करून या मजसी संकलित अर्थावी वदावे ऐकून अरुंधतीचे वचन देवी करी हास्य वदन मग वदती झाली आपण गौरी रमन तोषकजे. श्लोक. पार्वती उवाच अरुंधती यदा मात्रा एवं स्नेह नर्जितः भ्रतुं समीपे वात्सल्याद्विनोदेना व भाषणात टीका मग वदतसे पार्वती सती एके बाई अरुंधती भरता आमचा भोळा पशुपती स्नेहे मज प्रतिपाळित जेवी पुत्रा लागी कृपाळू माता स्नेहे वृद्धी प्रतिपाळिता तेवी माते भोळा नाथा कृपा करीत स्नेह भरे भ्रताराची कृपा परिपूर्ण असली तुझे नाठवे जाण माहेर नाठवे तिहे लागून भ्रतार पूर्ण स्नेहाळू नाना परी विनोदे रीती समयी संतोषवे मज प्रती हे तव पूर्वीचे रीती तेही पद्धती वेगळीच मी असता पितृगृही कुमारी दशा प्राप्त देही ऐसे असता एके समयी दुर्वासा आले भेटीच तपिया माझी शिरोमणी महाराजा तो दुर्वाशी मुनी तेने माझी या पित्या लागून निवेदिली कहाणी ते एका मलमास महिमा परिकर मुनिरावो बदला अपार तेथेचे मी होऊन तत्पर श्रवण रंध्री आकर्णिले मग तेथेचे बसला आहेत मीही आचरे नित्यानित्य संपूर्ण साधिलेचे व्रत पिता करवित उद्यापन तया पुण्य करुणी जाण प्रसन्न झाला त्रिनयन अर्धांगी ठाव देई म्हणून वत्ता झाला तथास्तु ऐसे म्हणे तोची व्रत प्रभाव फळला शंकरा ऐसा पती प्राप्त झाला मलमास महिमा आगळा न भूतो न भविष्यती ऐसे सांगतास पार्वती बोलती झाली अरुंधती म्हणे कृपा करून मज प्रती व्रत पद्धती निवेदी पै मी व्रत संदीपान
संपादिन भावार्थे जाण आचरून विनाव्रते दानाविन निरर्थक जाण जन्म हा ऐसे बोलता विनयवाणी ऋषी भार्या शिरोमणी मग बोलती झाली भवानी त्याची श्रवणी पसरवो पार्वती म्हणे शुभ कल्याणी एक हो माये साधवी शिरोमणी मासा माझी प्रतिदिनी एक अरुंधती सुशिळे द्वादशी संक्रांती पाही त्या विभागिल्या मासाच्या ठाई प्रति मासा ते पर्वे सर्वही पुण्यदेही आचरती परी या मलमासाच्या ठाई संक्रांती ठावेची नाही म्हणून असकृत पाही म्हणती जाण निश्चयशी म्हणून पर्वकाळ उत्तमोत्तम येथे की जे दान धर्म तेने योगे पार्वती रमण निज धाम वैकुंठी येथे जे जे जैसे दान देजे स्नान विधी आचरिजे तैसे तैसे फळ पाविजे सायास न करता अनायासे ऐसे वाक्य वदता गौरी एरी मागुती नमस्कारी मस्तक ठेवी चरणांवरी म्हणे कृपा करी माता स्वामिनीये तरी मल महिमा अनुपम्य मज निवेदवा संपूर्ण तुम्ही केले व्रत तेही जाण करावे कथन मज लागी स्वये मी अंगीकारीन तया व्रता लागी आचरेन इतकी देई कृपादान करी पावन जननीये ऐकुनी ऐसी वचनाते उमा निवेद जसे येसे म्हणे एके संपूर्ण व्रताते जे मी आचरले भामेनी त्याची कथिले तुझ लागुनी प्रातःकाळी स्नानाती सावरुनी चंद्रमोहिते नमस्कारुनी बैसे पूजनी आदरे षोडोपचारे पूजा समस्त साहित्याशी यथास्थित काही न्यून पदार्थात उन्हे पडो नेदी सर्वदा मग जवळी आसन घालून बैसे निवांत मन तेथे गौरी पंचकाते स्थापन करी पूजनी यथाविधी गौरी पंचक माझी ये माते ते मज आंतने दिदलेसे ती येते कर्तसे तेची मे पूजने भाव धरोनी अवधारी पंचामृत पूजा सोपस करी नित्य पूजिती पंचगौरी धूपदीप पुष्पे नानापरी अर्पी निर्धारी पूजनी सौभाग्याती वस्त्रेक जल अर्पी दक्षिणेशी फल तांबूल नैवेद्य षडश सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे ऐशी पूजा संपूर्ण मासवरी करते जानमी सुंदरी मग उद्यापनाते स्वीकारी तेही परी अवधारी पाचारुनी विप्रपंचकाते सह दाम्पत्य तयाते वस्त्रे अलंकारादी सहिते भोजनाते षडश ऐसे करता उद्यापन विप्रदिले आशीर्वचन अक्षयी सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रताशी ऐसे संपूर्ण मासवरी जाण मौनेशी एक भुक्त करून व्रत साधिले संपूर्ण फल पूर्ण प्राप्त झाले ऐसे व्रत झाले आनंदाचे तू ते निवेदिले आजीसाचे जरी आचरशी नेमाचे फल त्याचे प्राप्त होय हे व्रत करीती जया नारी त्या पुत्र प्रसवती संसारी अक्षय सौभाग्याची परी लाहे संसारी परिसाते संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने आकर्णीला सौरसा नेमोनी उमेच्या चरण रजसा पुसुनी गृहा पातेलीचे स्वगृही जाऊन यात्वरे व्रतारंभ करतसे आदरे पूर्ण होताच निर्धारे अखंड सौभाग्य ते पावली ख्यातीची चित्रे भूनी पूजिते जिते सुरवरमुनी या व्रताची ऐसी करणी तुझ लागुनी कथेले ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रतिवदे शेषशाही अरुंधती पार्वती संवाद पाही वदला स्वदेही नारायणा तुझी कथा भागवत अवघा निवेदिला श्रुती या सर्वा भावे करुनी आचरावा मग पाहवा प्रत्ययो ऐसे हे गौरी पंचक व्रत पूजा करावी नेमस्त तेने सौभाग्यवर्धन स्त्रियांचं पावे निश्चित आदरेशी आता अविश्वास अंतरी ग्रंथीन धरावा निर्धारी त्याची वर्णू आता परी कथा बरी उत्तराध्यायी जे विश्वास मानसी ग्रंथात त्याची अवस्था कैसी असे त्याची परिसा सावकाश पुढील प्रसंगाचा आदरे जे बोलला स्वे नारायण त्याची कथू श्लोकाधारे करून म्हणून न करावा मानावे वचन दासाचे स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराण सारोद्धर संमत मनोरसुत विरंचित पंचविश्वतमाध्याय गोडा हा श्रीकृष्णार्पणमस्तु राधे कृष्ण राधे राधे.